छत्रपती संभाजीनगर येथील भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात उमेदवार नाकारल्याने काल रात्रीपासून काही महिला पदाधिकारी जे आहेत ते उपोषणाला बसल्यात. आपल्यासोबत शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत. काय सांगा सर, आता सुद्धा आपण गेले होते, समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना उमेदवारीची इच्छा होती, इथपर्यंत ठीक होतं, त्यांनी मागणं हट्ट करणं. पण त्या ज्या पद्धतीने अकांड तांडव करतायत किंवा जो हट्ट धरून त्या उपोषण वगैरे असं करतात, असं भाजपमध्ये अजिबात अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही आणि हे पक्ष कधीही खपून नाही घेणार. तोडगा कसा निघाला? त्यांचं असं म्हणणं आहे की बॉन्डर लिहून पाहिजे स्वीकृत नगरसेवक पद. असं कुणीही भाजपमध्ये कुणीही शब्द कुणाला देत नसतं. असे कुठलेही आश्वासनं देऊन कार्यकर्ते सांभाळणं ही भाजपची पद्धत नाही. जे काही होणार असेल ते चांगलं त्या वेळेला निर्णय केला जातो. प्रत्येकाला असं योग्य संधी दिल्या जातात. पण मलाच मिळालं पाहिजे आणि मी म्हणेल ते ऐकलं पाहिजे असं शक्य नाही आहे. मोठा पक्ष आहे, मोठं संघटन आहे, त्याच्यामध्ये शिस्त, पक्ष, संस्कार हे सगळे जर कार्यकर्ता सांभाळत नसेल तर हे योग्य नाही. या उपोषणामुळे पक्षाचे शिस्तभंग होते. अर्थात पक्षाची प्रतिमा डागाळेल असं तुम्ही प्रसिद्ध माध्यमांपुढे जाऊन वागणं आणि असं करणं हे अभिप्रेत नाही आहे. काय कारवाई होऊ शकते का? कार्यवाही करू आम्ही, ज्या आमच्या यंत्रणेत ठरलेल्या त्याप्रमाणे मी करेन. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे होते. ज्या पद्धतीने महिलांनी उपोषण सुरू केलं ही पक्षाच्या शिस्तभंगाच्या विरोधात आहे आणि त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असं सुद्धा त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.